चला नमस्कार विद्यार्थी, एसएससी स्टाफ कमिशन सिलेक्शन मध्ये मोठ्या प्रमाणात भरती आले. जवळपास 3000 प्लस जागांसाठी त्या ठिकाणी वॅकन्सी सुटलेली आहे. लक्षात घ्या मित्रांनो, ज्या विद्यार्थ्यांचं 10वी 12वी आणि ग्रॅज्युएशन पर्यंत शिक्षण झालंय त्यांच्यासाठी खूप मोठी गव्हर्नमेंट शासकीय संधी आहे. सगळ्या डिटेल्स तुम्हाला सांगणार, फक्त व्हिडिओ शेवटपर्यंत पहा जेणेकरून अप्लाय करण्यास तुम्हाला अगदी सोपं जाईल. मित्रांनो लक्षात घ्या, एसएससी स्टाफ कमिशन फेज 14 मार्फत मित्रांनो 3003 जागेसाठी भरती आहे. ऑफिशियली पब्लिकली नोटिफिकेशन याचं जाहीर झालेलं आहे. त्याच्यामध्ये तुमचं 10वी 12वी आणि ग्रॅज्युएशन, 10वी पास असणे, 12वी पास असणे आणि कुठल्याही शाखेतील पदवी असणे तुमच्याकडे आवश्यक आहे. तिन्ही पैकी एक असेल तर त्यानुसार तुम्हाला पोस्ट नुसार त्या ठिकाणी जॉब नक्कीच मिळेल. मित्रांनो पोस्ट नेम आहेत त्याच्यामध्ये क्लर्क आहे, डीओ आहे, लॅब असिस्टंट, ज्युनियर इंजिनियर, टेक्निशियन असिस्टंट ह्या वेगवेगळ्या पोस्ट असणार आहेत आणि ह्या पोस्ट साठी वेगवेगळ्या शिक्षणाचा क्रायटेरिया असणार आहे, जो की 10वी 12वी आणि ग्रॅज्युएशन या तीन पैकी तुमच्याकडे कुठेही असेल तर ह्या शिक्षणाने या पोस्टनुसार तुम्ही फॉर्म भरू शकता. मित्रांनो म्हणून ही सुवर्ण संधी आहे. खूप जास्त प्रमाणात जागा आहेत. खूप दिवसांनी ही स्टाफ कमिशन सिलेक्शन मध्ये भरती आलेली आहे, त्याच्यामुळे लवकरात लवकर जाऊन अर्ज करायचा आहे. जर तुम्ही जॉबचं लोकेशन पाहिलं तर ऑल ओव्हर इंडियामध्ये तुम्हाला या ठिकाणी जॉबला पोस्टिंग मिळू शकते मित्रांनो. परंतु जॉब गव्हर्नमेंट असल्यामुळे तुमचं इथं करिअर नक्कीच सेट होणार आहे. लक्षात घ्या, पुढचा आहे अर्ज कधीपासून करू शकता. 13 एप्रिल पासून स्टार्ट झालेले अर्ज करण्याची डेट, ती मे पर्यंत तुम्ही अर्ज करू शकता मित्रांनो. म्हणून लवकरात लवकर वेबसाईट वरती जायचंय आणि अर्ज करून घ्यायचंय. फीज जर पाहिली यासाठी जनरल ओबीसी जे कॅटेगरी मध्ये असतील त्यांना 0 फीस आहे. जे जनरल कॅटेगरी असेल ओबीसी आहे त्यांना फक्त 100 रुपीज फीस आहे आणि फिमेल महिलांसाठी 0 रुपीज फीस आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर वयाची मर्यादा 18 ते 30 वर्ष आहे सर्व गटातील सर्व कॅटेगरी मधील. त्याच्यामध्ये जर तुम्ही कॅटेगरी मध्ये असाल तर तुम्हाला 5 वर्ष 3 वर्ष एज रिलॅक्सेशन या ठिकाणी मिळणार आहे. एससी एसटी ला 5 वर्ष आहे, ओबीसी ला 3 वर्ष आहे आणि पीडब्ल्यूडी ला डायरेक्ट 10 वर्षाचा या ठिकाणी वयामध्ये सूट मिळणार आहे. जे विद्यार्थी पीडब्ल्यूडी मधून फॉर्म भरतील अतिशय त्यांच्यासाठी खूप आनंदाची बातमी की त्यांना डायरेक्ट एज रिलॅक्सेशन हे 10 वर्षाचं असणार आहे मित्रांनो. 10 वर्ष तब्बल. इकडे ओबीसी आणि एससी एसटी ला 5 आणि 30 रिस्पॉन्सिबिलिटी आहे, म्हणजे 3 वर्षाचा आणि 5 वर्षाचा आहे. तर पीडब्ल्यू ला डायरेक्ट 10 वर्षाचा आहे. पगार या ठिकाणी जर तुम्ही पाहिला तर 18,000 ते 81,000च्या घरामध्ये तुम्हाला या ठिकाणी पगार मिळणार आहे. जशी तुमची पोस्ट असेल तशी तुमची सॅलरी असेल. ऑल त्याच्यानंतर जे काही शासकीय भत्ते आहेत ते सुद्धा या ठिकाणी तुम्हाला मिळणार आहेत. निवड प्रक्रियाकडे जर तुम्ही वळलात तर सीबीटी कॉम्प्युटर बेस्ड टेस्ट या ठिकाणी होणार आहे. तुमची एक्झाम मे आणि जुलैच्या दरम्यान होण्याची दाट शक्यता आहे. लक्षात घ्या, सगळ्या गोष्टी या ठिकाणी ऑफिशियली जाहीर झालेल्या आहेत. त्यामुळे स्टाफ कमिशन सिलेक्शन ही शासकीय नोकरीचा संधी तुम्ही अजिबात गमावू नका. म्हणून ज्यांचं 10वी 12वी ग्रॅज्युएशन त्यांना सर्वांना इथे सुवर्ण संधी आहे. तुमचं जर सिलेबस पाहिला, अभ्यासक्रम, आता निवड पाहिली, निवड याच्यामध्ये मुलाखत नाही हा सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे. सगळ्यात महत्वाचा प्रश्न म्हणजे मुलाखत नाहीये. आता जर सिलेबस काय आहे तर लक्षात घ्या, जो रेग्युलर असतो तोच आहे, परंतु सब सिलेबस त्याच्यामध्ये जनरल इंटेलिजन्स मध्ये हिस्ट्री असणारे, जिओग्राफी असणारे, इकॉनॉमिक्स असणारे, करंट अफेअर असणारे 5 घटकांवरती तुम्हाला प्रश्न विचारले जाणार आहेत. क्वांटिटेटिव्ह ऍप्टिट्यूड मध्ये प्रॉफिट लॉस असणारे, रेशो असणारे, त्याच्यानंतर तुमचं सिंपल इंटरेस्ट, कंपाऊंड इंटरेस्ट, मॅथ रिगार्डिंग असणारे मित्रांनो. त्याच्यानंतर इंग्लिश मध्ये ग्रामर असणारे, व्होकॅब्युलरी असणारे, सिनोनिम्स, समानार्थी, विरुद्धार्थी, ग्रामर बेसिक आणि वेगवेगळे जे इंग्लिशचे काही जे मुद्दे आहेत ते त्यामध्ये कव्हर केले जाणार आहेत. दुसरं साधारणपणे 3 ते 4 टॉपिकवरच तुमचा सिलेबस या ठिकाणी कव्हर होणार आहे मित्रांनो. मग आता सिलेबस सांगितला, सगळी अर्जाची प्रक्रिया सांगितली, प्रोसेस सांगितली, नेमकं तुम्हाला याला प्रश्न किती येणार आणि किती मार्काचे गुण, निगेटिव्ह मार्किंग सिस्टीम आहे का, हा खूप मोठा प्रश्न आहे. लक्षात घ्या, निगेटिव्ह मार्किंग सिस्टीम 0.50 या ठिकाणी 100% लागू होणार आहे मित्रांनो. म्हणून जे तुम्हाला उत्तर येत आहे त्याच उत्तर देण्याचा प्रयत्न करा. जे नाही येणार ते डायरेक्टली ब्लँक सोडलं तरी चालेल मित्रांनो, कारण या ठिकाणी निगेटिव्ह मार्किंग सिस्टीम या ठिकाणी अप्लाय होणार आहे. जरी 1% नसली तरी 0.50% या ठिकाणी नक्कीच आहे मित्रांनो. त्याच्यानंतर टोटल 200 मार्कची परीक्षा असणार आहे.
टोटल 200 मार्कची परीक्षा आणि 100 प्रश्न असणार आहेत. म्हणजे प्रत्येकी 2 मार्कला एक प्रश्न असणार आहे. टोटल 200 मार्क आणि प्रश्न असणार ते 100 मित्रांनो. आणि वेळ तुम्हाला या ठिकाणी 60 मिनिटच या ठिकाणी मिळणार आहे, फक्त 1 तास. मग सगळ्यात महत्वाचा मुद्दा येतो, वेळ खाऊ सब्जेक्ट कुठला असेल तर तुमचा मॅथ, कारण कॅल्क्युलेशनला खूप जास्त वेळ जातो, म्हणून मॅथवर जास्त फोकस करा. जनरल इंटेलिजन्स त्याच्यामध्ये हिस्ट्री असेल, एन्शियंट हिस्ट्री असेल, प्राचीन भारताचा इतिहास असेल, चालू इतिहास असेल, छत्रपती शिवरायांचा इतिहास असेल, भूगोल असेल, भूगोलामध्ये सगळ्या नद्या असतील, समुद्र असतील किंवा घटक असतील अशा खंडातले त्या ठिकाणी त्याच्यावर अभ्यासक्रम येणार आहे. करंट अफेअर्स म्हणजे चालू घडामोडी काय आहेत त्यावरती तुम्हाला सुद्धा फोकस करणे खूप आवश्यक आहे. इंग्लिश मध्ये तुम्हाला काही डाऊट प्रश्न असतील तर याच्या अगोदर आपण व्हिडिओज केले आहेत, ते जाऊन बघा. तुमचं संपूर्ण बेसिक इंग्लिश ग्रामर त्या ठिकाणी कव्हर होईल मित्रांनो. आणि दुसरं, आपण शॉर्टच्या माध्यमातून तुम्हाला करंट अफेअर्स वर वेगवेगळे MCQ टाइप क्वेश्चन्स आपण या ठिकाणी घेत असतो, म्हणून आपले शॉर्ट सुद्धा तुम्ही पाहत राहा, जेणेकरून तुमचा खूप मोठा फायदा हे येणाऱ्या पुढील भरतीसाठी नक्कीच होणार आहे. आपण डेली शॉर्ट टाकत असतो, त्याच्यामुळे सगळं गोष्टी तुम्हाला या ठिकाणी प्रोव्हाइड करण्याचा प्रयत्न करत आहे. आणि आपल्या चॅनलला सपोर्ट करा, व्हिडिओ जास्त शेअर करा, जेणेकरून कोणाला माहित नसेल तर या भरतीबद्दल त्याला अपडेट नक्कीच येईल. इथेच थांबतो, भेटूया नवीन अपडेट सोबत. तोपर्यंत जय हिंद, धन्यवाद, राम राम मित्रांनो.